नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, रेल्वे मंत्रालयानं आता नाशिक संगमनेर नारायणगाव असा पुणे नाशिक रेल्वेचा मार्ग बदलून तो नाशिक शिर्डी पुणतांबे अहिल्यानगर पुणे असा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. रेल्वे मार्गामध्ये बदल केल्यामुळे खेड तालुक्यासह ठिकठिकाणी यापूर्वी खरेदी केलेली किंवा भूसंपादन केलेली शेकडो हेक्टर जमीन वाया जाणार आहे. आता संपादित केलेल्या जमिनींचं काय होणार? सरकार या जमिनी परत करणार का? त्यानंतर सरकारनं दिलेल्या मोबदल्याचं काय? असे प्रश्न आता जमीन मालकांना पडलेत. याशिवाय अहिल्यानगर येथून चाकणला हा मार्ग नेमका जोडला कसा जाणार हे देखील अद्याप गुलदस्त्यामध्ये आहे. नगरहून चाकणला हा रेल्वे मार्ग आणताना पुन्हा नव्यानं भूसंपादन होण्याची देखील भीती आहे. पुणे आणि नाशिक हा सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाने जोडण्याचा निर्णय केंद्राने घेतलेला आहे. त्यानुसार पुणे नाशिक रेल्वेसाठी नाशिक, सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, चाकण, पुणे असा 235 किलोमीटरचा मार्ग प्रस्तावित केला होता. रेल्वे मंत्रालयानं तांत्रिक बाबींचा आणि व्यवहार्यतेचा मुद्दा पुढे करत हा मार्ग नाशिक, शिर्डी, पुणतांबे, अहिल्यानगर, चाकण आणि पुणे असा केला आहे. हा रेल्वे मार्ग बदलल्यानं आता तो शिर्डीहून जाणार आहे. या मार्गामुळे शिर्डी आणि नाशिक येथे येणाऱ्या दक्षिण भारतातील पर्यटकांची सोय पाहिली जाते. मात्र नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची मात्र गैरसोय होणार आहे. पुणे नाशिक हा रेल्वे मार्ग महारेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी नाशिक, नगर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये भूसंपादन करण्यात आले. नाशिक जिल्ह्याचा विचार करता त्या प्रस्तावित जुन्या मार्गासाठी जिल्ह्यातील नाशिक आणि सिन्नर या 2 तालुक्यात 22 गावां मिळून भूसंपादन केलं जाणार होतं. त्यानुसार सिन्नरमधील 66 हेक्टर ही क्षेत्र संपादित झालेलं आहे. खेडमध्ये देखील संपादन प्रक्रिया जवळपास पूर्ण होऊन संबंधित जमीन मालकांना त्यांचा मोबदला देखील देण्यात आला होता. सिन्नर शहरापर्यंत हा मार्ग कायम असला तरी तिथून तो वावी मार्गे शिर्डीला जाणार आहे. त्या मध्याचे मध्यंतरी सर्वेक्षणही झाले होते. यामुळे सिन्नर तालुक्यासह खेड तालुक्यातील जवळपास शेकडो हेक्टर भूसंपादन वाया जाण्याची चिन्ह आहेत. अनेक शेतकऱ्यांनी रेल्वेला जमीन देऊन त्या बदल्यात मोबदलाही घेतलाय. आता तो रेल्वे मार्ग बदलला असल्यानं या अधिग्रहित जमिनींचं काय होणार असा प्रश्न देखील शेतकऱ्यांच्या समोर आहे. या जमिनी मूळ मालकांच्या ताब्यात असल्या तरी त्यांच्या 7/12 उतार्यावरती सरकारचं नाव आहे. आता सरकार या भूसंपादित जमिनीबाबत काय धोरण ठरवणार? संपादित जमिनी ताब्यात घेणार का? असे अनेक प्रश्न नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सतावत आहेत. संगमनेर, जुन्नर, आंबेगाव, खेड या तालुक्यांमधील शेतकऱ्यांकडनं संपादित केलेल्या जमिनींचा प्रश्न पुन्हा निर्माण होणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता पुणे नाशिक महामार्ग बदललेला आहे रेल्वेचा. परंतु यामध्ये आता ज्या काही जमिनी संपादित केलेल्या आहेत त्यावरती मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.